महिन्यांपूर्वी म्हणजेच 28 जानेवारी रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने हादरलेल्या बारामतीत पुन्हा एकदा शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे। रेडबर्ड इव्हेंशन कंपनीचं प्रशिक्षणार्थी विमान गोजुबावी गावाच्या हद्दीत कोसळल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली। म्हणूनच नेमकं काय घडलं हे सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षदा आणि तुम्ही पाहताय .com महाराष्ट्र। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी म्हणजेच 13 मे रोजी सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास रेडबर्ड इव्हेंशन अकॅडमीचे हे प्रशिक्षण विमान नियमित सरावासाठी उड्डाण करत होतं। दरम्यान अचानक तांत्रिक बिघाड अथवा अन्य कारणामुळे विमानाचा ताबा सुटल्यानं ते गोजुबावी गावाजवळ कोसळलं। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथकं तातडीने घटनास्थळी दाखल झाले। परिसरात बंदोबस्त करण्यात आला। या अपघातावेळी या विमानामध्ये एक वैमानिक होता। सदैवाने या अपघातात वैमानिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। तांत्रिक बिघाड, हवामान किंवा मानवी चूक यापैकी कोणत्या कारणामुळे विमान कोसळलं याचा तपास सध्या सुरू करण्यात आला आहे। नागरी विमान वाहतूक विभागाकडूनही चौकशी होण्याची शक्यता सध्या दर्शवली जात आहे। विशेष म्हणजे याच गोजुबावी गावाच्या परिसरात 4 महिन्यांपूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता। तिथून 1 किलोमीटर अंतरावर आज हा अपघात झाला आहे। त्यामुळे पुन्हा त्याच भागात घडलेल्या घटनेमुळे बारामतीकरांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। ही सगळी घटना घडत असताना गावातील काही नागरिक त्या ठिकाणी होते। त्यामधील प्रत्यक्षदर्शी मंगल जाधव यांनी सांगितलं की मी बाजूच्या शेतात काम करत होते। अचानक विमान खाली येताना दिसलं। मी घाबरून पाहू लागले। विमान आधी विजेच्या खांबाला धडकलं आणि नंतर शेतात जाऊन थांबलं। त्यातून एक व्यक्ती खाली उतरली। त्याला काहीही झालं नव्हतं। हा प्रकार पाहून मी फार घाबरून गेले होते असं त्यांनी सांगितलं। महत्त्वाचं म्हणजे बारामतीत रेडबर्ड कंपनीने वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू केल्यानंतर अनेकदा या कंपनीच्या विमानाचे विविध कारणांनी अपघात झालेले आहेत। सप्टेंबर 2021 मध्ये तसेच त्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये 4 दिवसांच्या अंतराने 2 अपघात आणि पुन्हा ऑगस्ट 2025 मध्येही अपघाताची नोंद आहे। जवळपास 4 अपघातांची नोंद असून DGCA यांनी या कंपनीवर यापूर्वीही उड्डाण करण्यास बंदी घातलेली होती। तरी देखील आता पुन्हा एकदा या कंपनीच्या विमानाचा अपघात झाला आहे। दरम्यान कंपनीकडून याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही। पण या घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। वारंवार होणाऱ्या या विमान अपघातामुळे नागरिकांनी सुरक्षेची मोठी मागणी केली आहे। या घडलेल्या संपूर्ण घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।